कॉम्प्लिकेशन्स मध्ये दोन पद्धतीचे असतात, ॲक्यूट कॉम्प्लिकेशन्स आणि क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स. ॲक्यूट कॉम्प्लिकेशन्स मध्ये हायपोग्लायसिमिया किंवा एखाद्या वेळेस कीटोॲसिडोसिस अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हायपोग्लायसिमियामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी झालेलं असते, म्हणजे 70 mg/dl पेक्षा पण कमी झालेलं असते. तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला स्वेटिंग, चक्कर येणं किंवा चक्कर येऊन पडणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कीटोॲसिडोसिस मध्ये आपल्याला कीटोन बॉडीज फॉर्म झालेले दिसतात, ते आपल्याला लघवीमध्ये बघायला मिळतात किंवा अशा पेशंट्समध्ये आपल्याला घामाचा किंवा श्वासाचा गोडसर वास येतो. असे पेशंट्स देखील बऱ्याच वेळेस चक्कर येऊन पडतात. हे कीटोॲसिडोसिस आणि हायपोग्लायसिमिया हे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन झाले. त्यानंतर जर आपल्याला क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स बघायचे झाले डायबिटीसचे, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी बघायला मिळते. म्हणजे बराच वेळ जर डायबिटीज राहिलं तर आपल्याला त्याचा इफेक्ट आपल्याला किडनीवर बघायला मिळतो. म्हणजे किडनीचं काम देखील बऱ्याच वेळेस हॅम्पर व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर डायबेटिक रेटॅनोपॅथी, म्हणजे जे लोक डायबेटिक्स आहेत अशा पेशंट्समध्ये आपल्याला व्हिज्युअल ॲक्युइटीमध्ये पण बऱ्याच वेळेस इम्पेअरमेंट बघायला मिळते, कमी दिसणं किंवा ब्लर दिसणं, डोळ्यामध्ये ॲब्सेसेस होणं, हे असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला डायबेटिक रेटॅनोपॅथीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर डायबेटिक न्यूरोपॅथी, म्हणजे डायबेटिक पेशंटमध्ये बऱ्याच वेळेस हातापायाला मुंग्या येणं, सुन्नपणा येणं, दुखणं, हे पेरिफेरल नर्वचे एंडिंग्स डॅमेज झाल्यामुळं पेरिफेरल डायबेटिक न्यूरोपॅथी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला डायबेटिक इन्फेक्शन्स देखील होतात. इन्फेक्शन मध्ये जनरली आपल्याला ट्युबरक्युलोसिस बघायला मिळते किंवा स्किन इन्फेक्शन्स. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की डायबेटिक फूट झालेलं असते किंवा अनहिलिंग वुंड्स आपल्याला भरपूर डायबेटिक पेशंट मध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर वारंवार UTI सारखे इन्फेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. डायबिटीज हा एक मल्टीफॅसेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यामुळं याची ट्रीटमेंट देखील मल्टीफॅसेटेड आहे. म्हणजे डायबेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने आपण जे काही ओरल हायपोग्लायसेमिक एजंट किंवा इन्शुलिन थेरपी घेत असतो, त्याचबरोबर आपल्याला डायटिशियनच्या मदतीने डाएट प्लॅन करून, फिजिकल एक्सरसाइज करून देखील आपल्याला डायबिटीज कंट्रोल करावा लागत असतो. ॲज अ डायटिशियन मी तुम्हाला एक स्लोगन सांगतो, यू कॅन कंट्रोल युअर डायबिटीज, अदरवाइज युअर डायबिटीज कंट्रोल्स यू. थँक यू.